Welcome to Swami Vivekananda Detailed Classes. In these classes, we are going to take 30 day 30 व्हिडिओ चॅलेंज. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण 30 दिवसाचे 30 व्हिडिओ याचे चॅलेंज घेतलेले आहे आणि तुम्ही ते दररोज कंटिन्यू बघताय, दररोज लिहित आहे, त्यातून तुमची व्होकॅब्युलरी वाढते आणि त्यामुळे तुम्हाला रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, थिंकिंग आणि स्पीकिंग तुमची चांगल्या प्रकारे डेव्हलप होतीये. तर असेच शेवटपर्यंत आपले 30 डे 30 व्हिडिओज तुम्ही बघा आणि तुम्ही शेवटी जेव्हा बघणार आहे तर तेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण एकाच महिन्यामध्ये जवळपास 1500 वर्ड्स लर्न केले. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय जवळपास तुम्ही 1500 वर्ड्स लर्न केलेले असणार आहे ह्या पूर्ण एक महिन्याच्या काळामध्ये. तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि हाच नाही, सुरुवातीपासून ज्यांना कोणाला विसर पडलेला असेल त्यांनी पुन्हा सुरुवातीपासून व्हिडिओ बघायचे आणि ज्यांना वाटतंय की मला हे पुन्हा सर्व वर्बचे फॉर्म लिहायचे तर ते लिहा आणि त्यानंतर ते लर्नसुद्धा करा, कारण की आपण 1 मार्चला एक्झाम घेणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त आपण त्याचं प्राईजसुद्धा देणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे, मी ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी प्रामाणिकपणे करतोही आणि त्याचं पालन तुम्हीही करा आणि याचं फक्त एकच उद्देश आहे की तुम्ही व्यवस्थित तुम्हाला इंग्लिश लिहिता, वाचता, बोलता यायला पाहिजे. चालेल, तर चला आपण आज डे 24ला सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लगेच कोणताही वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करू डे 24. त्यामध्ये बघा पहिला शब्द आहे जो की आपला आहे बुरी. काय आहे? बरी आहे, ते बरी म्हणतात त्याला. सर्व प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित समजा. काय आहे तर बरी आहे. बरी बरी मीन्स काय आहे? पूर्णे आहे. बघा आपण खूप शेतामध्ये वगैरे आपले घरचे काम करतात, आपणही काम करतो, तर काही गोष्टी आपल्याला काय करावं लागतात, त्याला पुरावं लागतात, बरोबर आहे ना. तर त्यासाठी आपल्याला बरी म्हणजे पूर्णे हे शब्द असे शब्द आहे की ॲक्शन व्हर्ब आहे पण तुमच्या कानावर कधी पडलेले नाहीये, तुम्ही वाचलेले नाहीये, त्यामुळे तुम्हाला हे समजायला, लिहायला आणि त्याचबरोबर बोलायलाही अडचण येते. तर त्यासाठी जे पण आपण व्हर्ब बनवतो आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, तुम्हाला शोधायच्या आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे व्हर्बचं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म, फिफ्थ फॉर्म घ्यायचा आहे. आणि मला सर्व सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म जो की आपण दररोज डेली तुमचा मागच्या 23 दिवसामध्ये सुद्धा घेतलेला आहे. समजलं आहे का? तर मग 23 दिवसामध्ये जे घेतलेले आहे तुम्हाला ते सर्व गोष्टी तुम्हाला काय झालेल्या पाहिजे, लर्न झालेल्या पाहिजे. समजलं आहे का सर्वांना? तर बघू घेऊ आता एकदा लाईव्ह कोण कोण आलेले. ते लाईव्ह आल्यानंतर आपण सर्वांना ते समजेल, बरोबर आहे ना. तर चला मग आपण आता आहे सर्वजण लाईव्ह आहे बघा, काही हरकत नाही. तर आपण आता काय करू, लगेच त्याचा सेकंड फॉर्म बघू. बघा आता सेकंड फॉर्म थोडासा डिफिकल्ट आहे पण जेव्हा मी लिहेल तेव्हा तुम्हाला समजेल. BURIED बरी, व्यवस्थित समजून घेत चला. त्यानंतर थर्ड फॉर्म सुद्धा BURIED आणि V4 आहे बघा त्याचा. हे बघा इथं व्यवस्थित मी लिहून देतो तुम्हाला. V2 आहे, हा V3 आहे, हा V4 आहे आणि त्याचबरोबर आता हा V5 आहे. V4 आहे. BURING आणि V5 आहे बघा त्याचा BURIES, बरोबर आहे. तर अशा प्रकारे काय आहे ते. ओके, आता तुम्हाला जी नोटिफिकेशन येत होती ती नोटिफिकेशन तुम्हाला काही तुमचं माइंड डायव्हर्ट करणार नाही. व्यवस्थित तुम्ही आपल्या बोर्डकडे लक्ष द्यायचे, माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचे आणि सर्व वर्ब्स आणि वर्ब्सचे फॉर्म लर्न करायचे आहे, बरोबर आहे ना. तर चला आता विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेट मीन्स काय आहे तर गणना करणे, मोजणी करणे, जे की आपण कॅल्क्युलेटरवर सर्व गोष्टी करतो, बरोबर आहे ना. कॅल्क्युलेट म्हणजे काय आहे तर गणना करणे. कॅल्क्युलेटचा सेकंड फॉर्म आहे कॅल्क्युलेट. ईडी लावायचं त्याला, पण त्याला कॅल्क्युलेटच म्हणायचं आहे. समजलं आहे ना. हां, थर्ड फॉर्म घेऊ आपण आता. CALCULATED, व्यवस्थित बघून घेत चला.
कॅल्क्युलेटिंग CALCAL ले थोडस स्पेलिंग मध्ये हे झालंय बघा. टिंग लास्टची स्पेलिंग आपली आता V5 ची CALCACULATES TS आहे बघा. कॅम्प मीन्स तंबू ठोकणे. हे कॅम्प्सचं कुठं असतं माहिती का, जे आर्मी वगैरे असतात तर त्यांना कॅम्प असते. एखादं जंगल असतं, त्या जंगलामध्ये त्यांना राहण्यासाठी आपण ते काय करतात, कॅम्प करतात. मग त्या कॅम्पमध्ये ते जेवढा दिवस राहायचं, 1 महिना 2 महिने, तर तिथं ते व्यवस्थित ते तंबू म्हणतो आपण त्याला, तर तसं त्या याच्यामध्ये करून राहतात ते. बरोबर आहे ना. कॅम्पचा सेकंड फॉर्म बघा, CAMPED कॅम्पच म्हणायचं त्याला, कॅम्प. आणि कॅम्पिंग CAMPING पाहिजे इथं CAMPS. कॅन्सल मीन्स रद्द करणे. हे सांगण्याची गरज तुम्हाला नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे कॅन्सल हे तुम्हाला सकारात्मक म्हणजे जे पॉझिटिव्ह थिंकिंग असतात त्या काही गोष्टी तुम्हाला समजत नाही, पण निगेटिव्ह थिंकिंग लवकर समजते. कॅन्सल म्हणजे रद्द करणे वगैरे. बरोबर आहे ना. मग आता याचा सेकंड फॉर्म बघा, CANCELLED. तुषार चेक करे कॅन्सलचा. कॅन्सलचा थर्ड फॉर्म आहे बघा, CANCELLED. आणि V4 आहे त्याचा बघा, CANCELLING कॅन्सलिंग. आणि V5 आहे CANCELS कॅन्सल्स. ओके. केअर मीन्स काळजी घेणे. बरोबर आहे. ही केअर्स ऑफ मी. बरोबर आहे ना, तसं म्हणतो आपण काळजी घेणे. काळजी घेण्याचा सेकंड फॉर्म आहे CARED CARING केअरिंग CARES. अशा प्रकारे आपण आजच्या 24 डेची जे व्होकॅब्युलरी होती त्याचे आपण जवळपास तुमचे फर्स्ट 5 वर्ब्स तुमचे काय केलेले आहे तर घेतलेले आहे. तर आपण आता लगेच राहिलेले 5 वर्ब्स घेऊ आणि त्याचे वर्ब्सचे फॉर्म सुद्धा घेऊ. सेलिब्रेट मी साजरा करणे. जसं तुम्ही वेगवेगळे फेस्टिवल साजरे करतात, बरोबर आहे ना, सेलिब्रेट करतात. त्याचं स्पेलिंग पण तुम्हाला फार महत्त्वाची असते बघा. स्पेलिंगमध्ये खूप काही जण काय करतात, मिस्टेक करतात. सेलिब्रेटची स्पेलिंग तुम्ही यसने सुरुवात करता, काही जण, भरपूर जण आहे तसे. तर व्यवस्थित समजून घेत चला. सेलिब्रेटची स्पेलिंग CELEBRATE मीन्स साजरा करणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे बघा, CELEBRATED सेलिब्रेटेड. आपण हा खूप वेळेस वापरतो हा वर्ड्स. 3 CELEBRATED. V4 आहे त्याचा बघा, सेलिब्रेटिंग CELEBRATING सेलिब्रेटिंग. सेलिब्रेट्स V5 CELEBRATES. ओके. अशा प्रकारे आपण सेलिब्रेटचा पण इथं शेवटीला हे राहून गेले बघा. सेलिब्रेट्स ES आहे. काय आहे तर ES आहे. यस. ओके. चॅलेंज म्हणजे
आव्हान देणे, चॅलेंज हा व्हर्ब आहे. काही जणांना काय वाटेल की तो नाऊन आहे, बरोबर. नाऊन नसून तो काय आहे तर व्हर्ब सुद्धा आहे. चॅलेंजचा सेकंड फॉर्म आहे बघा, CHALLENGED. CHALLENGED. चॅलेंजिंग हा वर्ड्स खूप वेळेस वापरतो आपण. CHALLENGED. ING पाहिजे ना, ING. चॅलेंजिंग CHALLENGES. चॅलेंज. बघा, चेंज मीन्स बदलणे, बदल करणे. हा तर इझी वर्ड्स आहे. बदलणे किंवा चेंज मीन्स दुसरा घेणे वगैरे म्हणा, बरोबर आहे. चेंजचा सेकंड फॉर्म आहे CHANGE. चेंज. थर्ड फॉर्म आहे CHANGED. CHANGING. चेंजिंग. CHANGES. चेंजेस म्हणतो बघा आपण. चेस मीन्स पाठलाग करणे. हा वर्ड सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा इंग्लिश बोलायला सुरुवात करतात तर त्यावेळेला मग तुम्हाला आठवतं, यार आपण हा शब्द वर्ड्स लर्न केला असता तर आम्हाला आज या इंग्लिश बोलता वेळेला पॉज करायची वेळ पडली नसती, बरोबर आहे ना. माझ्याकडे हा वर्ड्स नव्हता, त्याच्यामुळं मी त्याच्यासोबत कॉन्फिडेंटली बोलू शकलो नाही. तर हेच कारण मी तुम्हाला सांगतोय, 2 वर्षापासून जे मुलं कंटिन्यू क्लासला येत आहे, की आता तुमच्याकडे वेळ आहे. वेळेचा सदुपयोग करा आणि तो उपयोग करूनच त्याचा वापर शब्द पाठांतर करण्यामध्ये करा आणि तुमची जी व्होकॅब्युलरी आहे ती चांगल्या प्रकारे डेव्हलप करा. चेसचा सेकंड फॉर्म आहे CHASED. चेस. पाठलाग केला. CHASED. पाठलाग केला होता. CHASING. चेसिंग. पाठलाग करत आहे. CHASES. चेस. अशा प्रकारे तुम्हाला व्हर्ब्सची सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सर्व गोष्टी याच्यामधून देतोय मी. चिअर मीन्स आनंद व्यक्त करणे. ही गोष्ट तुम्हाला सांगण्याची गरज नाही. चिअर म्हणजे तुम्ही तर मूव्हीमध्ये वगैरे व्हिडिओजमध्ये बघितलेलेच आहे. चिअर मीन्स आनंद करणे. जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघा, तुम्ही खूप जणांचं बघितलं पण असेल बघा, 4-5 जण असतात आणि तेव्हा चिअर करतात ते, बरोबर आहे. आनंद व्यक्त करणे. सेकंड फॉर्म आहे CHEERED. CHEERING. चेअरिंग. CHEERS. चिअर्स. ओके. तर अशा प्रकारे आपण शेवटी आनंद व्यक्त करत आपण तुमचे डे 24 कंप्लीट केलेले आहे. मला एकच सांगायचं आहे, प्रामाणिकपणे तुम्ही दररोज लिहा, तुमची व्होकॅब्युलरी वाढवा. आणि हे मी याच्यासाठी बनवतोय, फक्त तुमच्यासाठी काही प्राईज मिळावं म्हणून नाही बनवत आहे. एक लक्षात ठेवा, हे व्हिडिओज माझे लाईफटाईम तुमचे या यूट्यूबवर राहणार आहे. तर हे प्रत्येक विद्यार्थी जो पण आपले लेक्चर्स बघणार आहे, व्हिडिओ बघणार आहे, तर त्याला इंग्लिशची जी भीती आहे त्याच्या मनात, ती भीती दूर करण्यासाठी हे व्हिडिओ असणार आहे. फक्त तुम्हाला वाटतं की हे काही प्राईज मिळवण्यासाठी नसून हे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी पाहणार आहे नंतरला हे व्हिडिओ. चालेल. थँक्यू.